नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे. त्या बोधकथेचं नाव आहे देवावरील विश्वास. काय नाव आहे बोधकथेचं? देवावरील विश्वास. तर चला पाहूयात ही बोधकथा. एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. तो मनाने खूप भक्तिमान होता आणि नेहमी देवाचे नामस्मरण करत असे. पण त्याच्या शेतात कितीही कष्ट केले तरी पीक बरे येईना. त्यामुळे त्याचे जीवन खूप कठीण झाले. गावातील काही लोक त्याची थट्टा करत, अरे तू रोज देवाला आठवतोस, उपास करतोस, तरी सुद्धा तुला कसले सुख मिळते? देव काय तुझ्या मदतीला येत नाही? हे ऐकून शेतकरी हसत म्हणे, देव नेहमी मदतीला असतो. मला कसोटीला लावत आहे, पण मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. शेवटी तोच माझे कल्याण करील. एकदा गावात दुष्काळ पडला. लोक पाण्यासाठी, अन्नासाठी त्रस्त झाले. पण त्या शेतकऱ्याच्या विहिरीत मात्र थोडेसे पाणी शिल्लक राहिले होते. तो रोज देवाला प्रार्थना करून ते पाणी गावकऱ्यांना वाटू लागला. गावकऱ्यांना त्यावेळी जाणवले, आपण ज्याचा उपहास करत होतो त्याचा देवावरील विश्वासच आज आपल्या जगण्यासाठी आधार झाला. शेवटी मुसळधार पाऊस आला. शेतात भरघोस पीक आले. गावकऱ्यांनी शेतकऱ्याची माफी मागितली आणि देवावर खरा विश्वास म्हणजे संकटातही धीर न सोडणे हे ओळखले. या कथेचा बोध आहे, संकट कितीही आले तरी देवावरील विश्वास कधीही डळमळीत करू नये. खरी भक्ती म्हणजे श्रद्धा आणि संयम. तर अशा प्रकारे देवावरील विश्वास ही बोधकथा संपलेली आहे. मुलांना, तुम्हाला ही बोधकथा आवडली असेल तर बोधकथेला लाईक करा, शेअर करा, चॅनेलवर नवीन असणाऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.